नमस्कार विद्यार्थी मित्रों, 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना तुमचं सगळ्यांचं मी जाधव आर पी सर अभिनंदन करतो टेक्निकल ॲडमिशन घेतल्याबद्दल अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटमध्ये. आता मागे मिस्त्री सरांनी HSC वोकेशनल कोर्सबद्दल सर्व माहिती सांगितलेली होती. त्याचे फायदे तोटे तुम्हाला सांगितलेले आहेत, तर तुम्ही ते जाणून घ्या. त्या पद्धतीने तुम्ही त्या कोर्सचा अभ्यास करा. विद्यार्थी मित्रों, अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट यामध्ये 6 सब्जेक्ट आहेत. इंग्लिश, मराठी फाउंडेशन कोर्स हे 3 सब्जेक्ट आणि आपल्या अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटमधील 3 सब्जेक्ट. त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. पहिला सब्जेक्ट आहे ऑफिस ऑर्गनायझेशन. हा थेरी फर्स्टचा पेपर आहे, तो मराठी मीडियममध्ये आहे. दुसरा पेपर आहे फंडामेंटल अकाउंटिंग. हा जो पेपर आहे तो इंग्लिश मीडियममध्ये आहे. आणि तिसरा पेपर आहे ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. हा सुद्धा इंग्लिश मीडियममध्ये आहे. पहिला जो पेपर आहे तो पहिला पेपर त्याच्यामध्ये ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन हा पूर्ण मराठी मीडियममध्ये आहे. तो पेपर जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या पेपरची ओव्हरलुक माहिती मी तुम्हाला सांगेल. दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. हा फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग जो सब्जेक्ट आहे हा कॉमर्स संलग्न कोर्सेस हा विषय आहे. म्हणजे याच्यातला काही भाग जो आहे तो 11वी कॉमर्समध्येच आहे. त्या पद्धतीने तो सब्जेक्ट आपण बघूया. त्याच्यानंतर ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग हा विषय जो आहे तो 11वी 12वीला कोणत्याही प्रकारे सिलेबसमध्ये नाही. तो एक सेपरेट विषय आहे. तो तुम्हाला 13वी 14वी 15वीला बघायला मिळेल BComमध्ये. 13वी 14वी 15वीचा अभ्यास जो FY TYचा अभ्यास जो आहे आपल्या ह्या 2 वर्षामध्ये त्या विषयाचा करायचा आहे, लक्षात घ्या. आता 10वीवरून पास झाल्यानंतर तुम्ही टेक्निकलला वोकेशनल कोर्सला ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये पूर्णपणे व्होकेशनल म्हणजे काय, त्याचे विषय काय, त्याचा फायदा तोटा काय हे तुम्हाला कॉलेज सुरू झाल्यावर 1-2 लेक्चर बाहेरचे व्यक्ती घेऊन किंवा आपण स्वतः लेक्चर घेऊन सांगितलं जाईल, लक्षात घ्या. तर सुरुवातीला मी जो आहे तो पेपर सेकंडला सुरुवात करतो. जेवढ्या नोट्स मी सांगितलेल्या आहेत तेवढ्याच लिहा. थेरीचा पेपर जो आहे 80 मार्काचा असेल. 20 मार्क जे आहे तुमच्या टर्म वर्क्स आणि ओरल वगैरे ज्या परीक्षा असतात इंटरनल त्याच्या आधारित आहे, लक्षात घ्या. तर ह्या थेरीसाठी पेपर फर्स्टसाठी एक सेपरेट वही करायची, पेपर सेकंडसाठी एक सेपरेट वही करायची आणि पेपर थर्डसाठी एक सेपरेट वही करायची, लक्षात घ्या. 11वीचा महत्त्वाचा विषय म्हणजे हा जो पाया जो आहे तो भक्कम झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊन फायदा होणार नाही, लक्षात घ्या. 50 प्रॉब्लेम घेतले काय आणि 10 प्रॉब्लेम घेतले काय फरक आहे, फक्त तुम्हाला समजणं हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासाला सुरुवात करू. जर कोणतीही अडीअडचण असेल तर तुम्ही मला माझ्या व्यक्तिगत फोनवर फोन करा. समजणे तर 10 वेळा विचारा. तुम्हाला समजल्याशिवाय पुढे आपण जाणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता पेपर फर्स्ट जो आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन हा कार्यालयीन व्यवस्थापन हा जो विषय आहे हा पूर्णपणे मराठी मीडियममध्ये आहे. तो त्याच्या नोट्स वगैरे जे आहे ते तुम्हाला मी पाठवेल, त्याचा अभ्यास करा. कारण सर्व सिलेबस देण्याअगोदर 25% सिलेबस जो आहे शासनाच्या नियमानुसार कमी होईल. आता कोणता सिलेबस कमी होईल हे अजून सांगता येत नाही, म्हणून सिलेबस मी तुम्हाला पाठवत नाही. जेवढा सिलेबस मला वरून सांगितलं जाईल तेवढा आपण घेऊ. सुरुवातीला फंडामेंटल जे आहे ते काही सिलेबस कमी होणार नाही, म्हणजे अकाउंट म्हणजे काय वगैरे, तर ते सुरुवातीला आपण घेऊया, लक्षात घ्या. आणि जो सिलेबस
कमी होईल तो तुम्हाला नंतर सांगायची गरज नाही, तो घेतला जाणार नाही. पण जेवढा सिलेबस आपल्याला बोर्डाने दिलेला आहे आपल्या व्होकेशनल कोर्सने तेवढा आपण घेऊया सुरुवातीला, लक्षात घ्या. तर यासाठी सेपरेट नोटबुक करा, व्यवस्थित लिहा आणि मी जिथं सांगितलं लिहायला तेवढ्या नोट्स तुम्ही उतरून घ्या. आता आपला पहिला टॉपिक आहे पेपर सेकंड जो आहे, त्या सेकंड पेपरचं नाव आहे फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग. विषयाचं नाव पण 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगता येत नाही, म्हणून अगोदर विषयाचं नाव बघा, ते विषयाची बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या आणि लक्षात घेतल्यानंतर पुढे आपण जाऊया, लक्षात घ्या. म्हणून सुरुवातीला 3 जे विषय आहेत थेरीमध्ये, ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन हा विषय आहे. हा पूर्ण मराठी मीडियममध्ये आहे. त्याचा बोर्डाचा कोड नंबर आहे U7. त्याच्यानंतर Y7. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे फंडामेंटल ऑफ अकाउंटन्सी, हा जो कोर्स आहे हा इंग्लिश मीडियममध्ये आहे. या पेपरचं दुसऱ्या पेपरचं आपलं नाव आहे, लक्षात घ्या. पहिला मराठी, इंग्लिश, जनरल फाउंडेशन कोर्स हे 3 विषय, आणि दुसरे 3 जे विषय आहेत ते म्हणजे ऑफिस मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन, फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग अँड फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. हे 3 असे 6 विषय जे आहेत, आणि EVS हा एक 7वा विषय, आणि PT अशा आपले विषय आहेत. आणि ह्या आपल्या विषयांमध्ये 2 भाग केलेले आहेत, थेरी अधिक प्रॅक्टिकल. मी फक्त प्रॅक्टिकलची थेरीची माहिती तुम्हाला मी सांगतो, ते तुम्ही लक्षात घ्या. अत्यंत सोपा विषय आहेत, पण सोपं असताना समजून घ्यायचे. समजून घेतल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित उतरून घ्या, कारण 11वीचा जवळजवळ 50% सिलेबस जो आहे तो 50% सिलेबस हा 12वीला जशाचा तसा रिपीट आहे, लक्षात घ्या. मग जे 12वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर समजलं नाही तर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. आता पेपर सेकंड जो आहे तो सुरुवात करतो. मागे पेपर सेकंडच्या 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले होते, तर ते फक्त तुम्हाला बघायला सांगितले होते, ते तुम्ही उतरून घ्यायचे नाहीत, लक्षात घ्या. आता मी जे त्याचे रिव्हिजन परत घेतो, आणि रिव्हिजन घेतल्यानंतर पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे आपला सेकंड पेपर जो आहे, त्या सेकंड पेपर फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग ह्या पेपरमधला पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, लक्षात घ्या. हा टॉपिक जो आहे तो अकॅडमिकमध्ये पण 11वी कॉमर्सला आहे, म्हणून तुमच्या आजूबाजूला जे 11वीचे विद्यार्थी आहेत ते त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही तो शेअर करू शकतात किंवा अभ्यास करू शकतात. जे कंबाईन टॉपिक आहेत ते मी तुम्हाला सांगतो, पण जे आपले कॉस्टिंग जो पेपर आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर थर्ड हा पूर्णपणे वेगळा आहे. फक्त सेकंड पेपर जो आहे, सेकंड पेपरचा काही भाग जो आहे, हा काही भाग 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना संलग्न आहे किंवा त्यांच्याबरोबर आहे. त्यांचा सिलेबस कमी झालेला आहे, पण आपला सिलेबस अजून कमी झालेला नाही 11वीचा. जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्हाला मी ते सांगेन, लक्षात घ्या. थेरी व्यवस्थित समजून घ्यायची. आता हा जो पेपर जरी इंग्लिश मीडियममध्ये आहे, पण थोडीशी माहिती जी आहे ती मराठी किंवा हिंदीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण सर्वच जे आहेत ते मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत. म्हणून सुरुवातीला थोडं समजून घ्या आणि परत थोडंसं दररोज अभ्यास करा. 2-2 तास तरी तुम्हाला समजलं जाईल. आता पहिला जो टॉपिक जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, लक्षात घ्या. आता बुककीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय, की जो व्यावसायिक जो आहे, हा व्यावसायिक जो आहे, हा व्यक्ती जो आहे, धंदेवाईक जो आहे, हा धंदेवाईक व्यवसाय करीत असताना त्या व्यवसायामध्ये जेवढे जे व्यवहार होतात त्या व्यवहाराची नोंद हा तो व्यावसायिक वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो, आणि ह्या सर्व आणि त्याचा नफा तोटा जो आहे तो नफा तो शोधत असतो.
त्यासाठी हा आपला सेकंड पेपर जो आहे अकाउंटन्सीचा वापर केला जातो, लक्षात घ्या. ही बुककीपिंगची सुरुवात जी आहे ती बुककीपिंगची सुरुवात 1494 साली इटालियन मर्चंट जो आहे त्या इटालियन मर्चंट ह्या व्यक्तीने ह्या बुककीपिंगची सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. ही बुककीपिंग म्हणजे काय, ही एक कला आहे. बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ सिस्टीम. बुककीपिंग ही एक कला आहे. बुककीपिंग इज अन आर्ट और सिस्टीम ऑफ कीपिंग और मेंटेनिंग ऑफ रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन रेग्युलरली अँड सिस्टमॅटिक फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. लक्षात घ्या. बुककीपिंग म्हणजे काय, ही बुककीपिंग जी आहे ती एक कला आहे की जो व्यावसायिक जो आहे किंवा जो बिझनेसमॅन जो आहे तो बिझनेसमॅनचे जे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते पुढे तुम्हाला सांगतो. जे ट्रान्झॅक्शन जे आहेत, व्यवहार होतात, किंवा समजा त्याने माल खरेदी केला, माल विकला, कोणाला पैसे दिले, रेंट भरलं, नंतर उदाहरणार्थ नंतर लाईट बिल भरलं, भाडं दिलं, अशा वेगवेगळ्या जे व्यवहार होतात पैशाचे, जे आर्थिक व्यवहार होतात, त्या आर्थिक व्यवहाराची डे टू डे नोंद तो ठेवत असतो. आणि ती ठेवण्याची जी कला आहे त्या कलेला आपण बुककीपिंग असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. अत्यंत सोपं आहे. बुककीपिंग इज एन आर्ट ऑफ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. डेली जे व्यवहार होतात त्या डेली व्यवहाराची नोंद ह्या बुककीपिंगमध्ये केली जाते, लक्षात घ्या. आणि धंदेवाईक जो आहे हा धंदेवाईक कोणताही व्यवसाय करताना त्याचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे नफा कमवायचा, टू अर्न अ प्रॉफिट, लक्षात घ्या. त्यानुसार तो व्यावसायिक धंदा करत असतो किंवा धंदा शोधत असतो. आता बुककीपिंगची व्याख्या जी आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहा. बुककीपिंग इज पाठवलेल्या नोट्स. बुककीपिंग इज अन आर्ट और सिस्टीम ऑफ कीपिंग और मेंटेनिंग म्हणजे ठेवणे ऑफ रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्ड म्हणजे आपल्या नोंदी. रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ रेग्युलर अँड सिस्टमॅटिक मॅनर ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे दररोजचे व्यवहार किंवा सहसा बुककीपिंग जी आहे ती एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमनुसार तो बिझनेसमॅन जो आहे तो बिझनेसमॅन तो रेकॉर्ड हा डेली ठेवत असतो. ती एक ठेवण्याची कला म्हणजे बुककीपिंग होय, लक्षात घ्या. आणि हे जे रेकॉर्ड जो व्यक्ती ठेवत असतो, जे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर समजा मी माल विकल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती नोंद आपण जो व्यक्ती करतो त्याला अकाउंटंट असे म्हणतात, लक्षात घ्या. बुककीपिंग व्यवसायामध्ये जे व्यवहाराची नोंद ज्या रेकॉर्डमध्ये केली जाते आणि जो व्यक्ती ते रेकॉर्ड करतो त्याला आपण अकाउंटंट असे म्हणतो, असं. आता हा बुककीपिंग शब्द सांगितले. बुककीपिंग जी आहे ती 1494 इटालियन मर्चंट जो आहे त्या मर्चंटने ही बुककीपिंगची माहिती किंवा व्याख्या शोधून काढलेली आहे, लक्षात घ्या. परत सांगतो, बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. व्याख्या तुमच्या शब्दात तुम्हाला करता येईल. बुककीपिंग इज अ आर्ट ऑर सिस्टीम ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ पर्टिक्युलर पिरियड किंवा डेली, अशी तुमच्या भाषेमध्ये तुम्ही व्याख्या तयार करू शकतात. म्हणजे व्यावसायिक जो आहे सुरुवात आहे. व्यावसायिक जो आहे हा व्यावसायिक त्या सर्व व्यवहाराची नोंद ज्या पुस्तकात केली जाते किंवा जी पुस्तक केली जाते त्याला अकाउंट्स बुक म्हणतात. आणि अकाउंट्स बुकमध्ये जी लिहिण्याची कला आहे त्या कलेला बुककीपिंग असं म्हटलं जातं. ही बुककीपिंगची व्याख्या तुम्ही व्यवस्थित पुस्तकात वहीवरून लिहून घ्या किंवा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. तुम्हाला परत सांगितले जाईल. कॉलेज सुरू झाल्यानंतर रिव्हिजन घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगितले जाईल, लक्षात घ्या. आता फीचर्स ऑफ बुककीपिंग. बुककीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस. मी सांगितलेलं आहे बुककीपिंग जे आहे ह्या बुककीपिंग इज अ फीचर्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुककीपिंग ही एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस म्हणजे काय की ते बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहेत ते बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद ह्या पुस्तकामध्ये केली जाते, लक्षात घ्या.
दुसरं फीचर जे आहे बुककीपिंग इज अ सायन्स, हे एक विज्ञान आहे. सायन्स आणि आर्ट दोघं सांगितले. बुककीपिंग व्याख्यामध्येच हे सर्व आलेले आहे. बुककीपिंग इज अ आर्ट किंवा सिस्टीम ऑफ सायन्स. बुककीपिंग हे एक विज्ञान आहे, ती एक कला आहे. बुककीपिंग इज अ ओनली रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहेत, आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते पुन्हा पुढे तुम्हाला मी सांगेलच. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याचंच फक्त रेकॉर्ड ह्या बुककीपिंगमध्ये केलं जातं. लक्षात घ्या, बुककीपिंग इज अ रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. लक्षात घ्या, हे फीचर्स किंवा व्यवस्थित बघा, फीचर्समध्ये आपण चालतो आहे. लक्षात घ्या. पुढचं फीचर आहे द रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम, से 1 year. बुककीपिंग जे आहे ते बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहे ते स्पेसिफिक पिरियडमध्ये, मी तुम्हाला वरती सांगितले व्याख्यामध्ये, फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे बुककीपिंगमध्ये सहसा 6 महिने 12 महिन्याचे व्यवहार जे आहेत त्या व्यवहाराची नोंद यामध्ये केली जाते. लक्षात घ्या. नंतर द रिझल्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी इज असर्टेन ऑन द बेसिस ऑफ बुककीपिंग रेकॉर्ड. तो रिझल्ट जो आहे तो सर्व रेकॉर्डच्या आधारावर यामध्ये घेतला जातो. अशा प्रकारे हे फीचर्स ऑफ बुककीपिंग तुम्ही ते लिहून घ्या. पहिला प्रश्न, व्हॉट इज मीन बाय बुककीपिंग आणि स्टेट इट्स फीचर्स अन ऑब्जेक्ट. लक्षात घ्या. अशा पद्धतीने बुककीपिंग ही एक रेकॉर्ड करण्याची प्रोसेस आहे. ट्रान्झॅक्शन जे आहे, व्यवहार, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये व्यवहार म्हणतात. तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये भाजीपाला घेतला, 10 रुपये दिले तर 10 रुपयाचा हा व्यवहार झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे करोडोचे व्यवहार जे आहेत ते व्यवसायामध्ये होतात आणि त्याचं रेकॉर्ड जे आहे ते बुककीपिंगमध्ये केलं जातं. बुककीपिंग ही एक सायन्स प्रक्रिया आहे किंवा ती एक आर्ट्स आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहे त्याचं रेकॉर्ड केलं जातं. आणि बुककीपिंग हे विशिष्ट कालावधीमध्ये फायनान्शियल इयर जे आहे त्या रिझल्टमध्ये त्या पिरियडमध्ये केलं जातं. आणि विशेषतः म्हणजे बुककीपिंगच्या जी माहिती जी आहे ती बिझनेस ॲक्टिव्हिटी जी आहे त्या रेकॉर्डवरून आपल्याला समजलं जातं. अशा पद्धतीने बुककीपिंग म्हणजे काय, त्याचे फीचर्स आपण बघितलेले आहेत. आता बुककीपिंग ठेवण्याचा उद्देश किंवा ऑब्जेक्ट ऑफ बुककीपिंग. ऑब्जेक्ट ऑफ बुककीपिंग याच्यामध्ये पहिलं ऑब्जेक्ट जे आहे, टू मेंटेन डेट वाईज अँड अकाउंट वाईज परमनंट, करेक्ट अँड कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो, लक्षात घ्या. टू मेंटेन ठेवणे, डेट वाईज अँड अकाउंट वाईज परमनंट, करेक्ट अँड कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ द ट्रान्झॅक्शन हा पहिला उद्देश आहे. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे होतात त्या ट्रान्झॅक्शनची डेट वाईज किंवा परमनंट वाईज किंवा करेक्ट नोंद जी आहे आणि पूर्णपणे रेकॉर्ड जे आहे ते ह्या बुककीपिंग ठेवण्यामागचा पहिला उद्देश आहे. लक्षात घ्या. नंतर टू असर्टेन द प्रॉफिट, अर्न ऑर लॉस, सबस्टेन ऑफ द बिझनेस. मी सांगितलेलं आहे कोणताही व्यावसायिक जो आहे हा व्यावसायिक करण्याचा मागचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजे त्यांचा नफा कमवण्याचा हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश असतो. लक्षात घ्या. आणि तो नफा जो आहे आणि तोटा काढण्यासाठी हा बुककीपिंगचा फायदा होत असतो किंवा उद्देश होत असतो. नंतर टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. फायनान्शियल पोझिशन जी आहे त्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे त्यानुसार आपल्याला समजलं जातं. लक्षात घ्या. त्यानंतर टू नो द एक्स्ट्रा अमाऊंट ड्यू फ्रॉम डेटर्स अँड पेबल ऑन क्रेडिटर्स. आता डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय तुम्हाला ते पुढे येईलच. म्हणजे ग्राहक आणि सावकार जे आहे त्याच्याकडून येणारे, डेटर्स म्हणजे ग्राहक कस्टमर्स आणि क्रेडिटर्स म्हणजे सावकार, यांच्याकडून येणारे जे पैसे जे आहेत त्याचं ज्ञानसुद्धा आपल्याला यामध्ये मिळत असतं. नंतर टू नो द एक्स्ट्रा अमाऊंट टॅक्स पेबल. आपण व्यावसायिक जो आहे हा व्यवसाय करताना त्याच्या उत्पन्नावर हा गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागतो, त्या टॅक्सची नोंदसुद्धा त्यामध्ये केली जाते. लक्षात घ्या. नंतर बुककीपिंगमध्ये ज्या चुका आणि अफरातफर किंवा भ्रष्टाचार जर झाला असेल, टू डिटेक्ट द प्रिव्हेंट एरर्स अँड फ्रॉड्स ऑफ द बिझनेस. एखाद्या व्यक्तीकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही अफरातफर झाली असेल तर बुकिंगच्या माध्यमातून
तो शोधून काढता येतो, हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. टू नो द प्रोसेस मेड बाय बिझनेस अँड मेजर इफिशियन्सी ऑफ द बिझनेस. कार्यक्षमता जी आहे बिझनेसची कशी आहे, बिझनेस किती प्रोग्रेस आहे, आपला धंदा फायदेशीर आहे की तोटा आहे, हे बुककीपिंगच्या माध्यमातून आपल्याला समजतं. हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे बुककीपिंगचे महत्त्वाचे उद्देश जे आहेत ते म्हणजे काय, डेट वाईज परमनंट करेक्ट ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड करणे, नंतर प्रॉफिट किंवा लॉस यासंबंधी माहिती त्याच्यामुळे मिळते, नंतर धंद्याची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते समजतं, नंतर डेटर्स किंवा क्रेडिटर्स यांची अमाऊंट किती द्यायची घ्यायची याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. नंतर आपल्याला टॅक्स भरावा लागतो व्यावसायिकाला, तो टॅक्सची माहिती संबंधी कशी काय करायचं, आपल्याला टॅक्स किती भरावा लागेल या संबंधीची माहिती आपल्याला बुककीपिंगच्या माध्यमातून मिळते. नंतर आपण व्यवसायामध्ये जे आपल्याकडनं चुका झाल्या असतील किंवा जो क्लर्क अकाउंटंटवरती सांगितला, अकाउंटंट लिहिताना काही चुका झाल्या असतील किंवा काही अपराध किंवा फ्रॉड झाले असतील तर त्याचीसुद्धा माहिती आपल्याला त्यानुसार मिळते. आणि व्यवसायाची कार्यक्षमता जी आहे कशा पद्धतीने आपली आहे किंवा आपल्या धंद्यात किती प्रोग्रेस आहे हे बुककीपिंगच्या माध्यमातून आपल्याला समजतं. अशी वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश जे आहेत ते उद्देश आपल्याला बुककीपिंगच्या माध्यमातून किंवा अकाउंटच्या माध्यमातून समजतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. बुककीपिंगचं महत्त्व काय आहे. पहिलं महत्त्व आहे रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहेत ते बिझनेस ट्रान्झॅक्शनचं डायनामिक रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शनचं ठेवण्यासाठी बुककीपिंगचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. बुककीपिंगमध्ये काय असतो, जे रेकॉर्ड आपण घेतलेलं आहे, एंट्र्या ज्या केलेल्या आहेत त्या एंट्र्या बुककीपिंगच्या माध्यमातून व्यवस्थित रेकॉर्ड झाल्यात किंवा नाही यासाठी बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचं महत्त्व आहे. दुसरं जे इम्पॉर्टन्स आहे म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशन, फायनल इन्फॉर्मेशन किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन, लक्षात घ्या. बुककीपिंग इज प्रोव्हाइड व्हॅल्युएबल अँड मच नीडेड इन्फॉर्मेशन ऑन प्रॉफिट, अर्न ऑर लॉस, सफर्ड, बॅलन्स ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल एक्सेट्रा, लक्षात घ्या. फायनल इन्फॉर्मेशन जे आहे ते फायनल इन्फॉर्मेशन आपल्याला बुककीपिंगच्या माध्यमातून मिळत असते. त्याच्यामध्ये असेट म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, स्टॉक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या आहेत त्याची सर्व जी फायनल इन्फॉर्मेशन जी आहेत ती माहिती आपल्याला बुककीपिंगच्या माध्यमातून मिळत असते. त्यासाठी बुककीपिंग हे महत्त्वाचं. आता हे डेटर्स, क्रेडिटर्स, असेट्स, लायबिलिटी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल वगैरे किंवा प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे काय आपल्याला पुढे ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळेल, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे डिसिजन मेकिंग. व्यावसायिक जो आहे तो डिसिजन मेकिंग, जे टॉप मॅनेजमेंट जे आहे व्यावसायिक ओनर किंवा बिझनेसमॅन और टॉप मॅनेजमेंट गेट व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फ्रॉम बुककीपिंग रेकॉर्ड फॉर द डिसिजन मेकिंग ऑफ द बिझनेस, लक्षात घ्या. व्यावसायिक जो आहे त्याला त्यांची महत्त्वाची माहिती जी आहे ती माहिती मिळवण्यासाठी किंवा त्याच्या भविष्यामध्ये काही एखादा निर्णय घेण्यासाठी बुककीपिंगचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. एखादा काही प्रॉफिट किंवा लॉस कमी जास्त झाला असेल किंवा एखाद्या जे मटेरियल, लेबर किंवा इतर व्यवहार जे आहेत ते व्यवहारच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह करायचं असेल किंवा काही व्हॅल्युएबल डिसिजन घ्यायचे असतील महत्त्वाचे, त्यासाठी बुककीपिंगचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो, लक्षात घ्या. नंतर बुककीपिंगमुळे सर्व व्यवसायावर कंट्रोलिंग केलं जातं, लक्षात घ्या. कंट्रोलिंग ऑफ द बिझनेस, लक्षात घ्या. Information about the for the bookkeeping help in businessman applied to control and check of the expenses to increase the profitability of the business, avoiding wastage and unnecessary expenses. आता एक्सपेन्सेस म्हणजे काय तुम्हाला पुढे सांगितलेले खर्च असतात त्याची सर्व जी इन्फॉर्मेशन जी आहे प्रॉफिट संबंधी माहिती कमी जास्त झाला असेल किंवा काही वेस्टेज असेल किंवा अननेसेसरी एक्सपेन्सेस असेल जिथं खर्च करायची गरज नाही, असे जे खर्च जे आहेत ते कंट्रोल करण्याचं काम बुककीपिंगमुळे समजतं किंवा आपल्याला खर्च चेक करता येतात की आपला खर्च कोणता झालेला आहे वगैरे. कमी जास्त खर्च जे आहेत ते करण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी बुककीपिंगचं महत्त्व आपल्याला महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एव्हिडन्स, कागदोपत्री पुरावा. पुढचं आहे इन्फॉर्मेशन रेकॉर्ड द बिझनेस इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आर कन्सिडर्ड in by court by law or evidence in settlement of in disputes, लक्षात घ्या. एखादी केस किंवा एखादा काही प्रॉब्लेम असेल तर त्या कोर्टाच्या केसेसला किंवा कोर्टला
कायदेशीर पुरावा जो आहे तो कायदेशीर पुरावा म्हणून आपल्याला बुककीपिंगचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, लक्षात घ्या. नंतर कंपॅरिझन टॅक्सेबिलिटी, लक्षात कम्पेअर करावं लागतं, लक्षात घ्या. आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्पेअरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द पास्ट इयर मॅनेजमेंट, म्हणजे मागील वर्षाचे जे खर्च किंवा उत्पन्न किंवा मागील वर्षाचं जे स्टेटमेंट आहे त्यानुसार कम्पेअर करता येईल की मागच्या वर्षी आपला किती खर्च झाला, किती उत्पन्न झालं, किती प्रॉफिट आला, किती लॉस झाला. यासाठी आपण कम्पेअर करू शकतो की ते फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला पुढे समजते, स्टेटमेंट म्हणजे काय ते वगैरे. अशा पद्धतीने ते आपण कम्पेअर करू शकतो, जेणेकरून आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय कसा व्यवस्थित चालता येईल यासाठी बुककीपिंगचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. मग पुढे सांगितलं आहे की गव्हर्नमेंटला आपण टॅक्स भरतो त्यासाठी बुककीपिंगचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. गव्हर्नमेंट अथॉरिटीज कॅन कलेक्ट टॅक्स लाईक सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, other tax from the business firms on the basis of information provided by the books of accounts. हे बुक्स ऑफ अकाउंटच्या माहितीच्या आधारे जेवढेही उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो. त्या टॅक्ससाठी व्यवस्थित रेकॉर्ड जर मेंटेन केले असतील तर गव्हर्नमेंटला सुद्धा टॅक्स कलेक्ट करण्यासाठी अडचण भासत नाही. अशा पद्धतीने बुककीपिंगचं या ठिकाणी महत्त्व आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने बुककीपिंग म्हणजे काय, नंतर त्याचे फीचर्स, ऑब्जेक्ट्स, इम्पॉर्टन्स हे आपण बघितले आहे. व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या, लक्षात घ्या. त्या पद्धतीने परत तुम्हाला काही समजलं नाही तर मी तुम्हाला व्यवस्थित परत कॉलेज सरकारवर रिव्हिजन घेईल, लक्षात घ्या. आता युटिलिटी ऑफ बुककीपिंग. असं बुककीपिंग म्हणजे काय युटिलिटी आहे किंवा काय उपयोग होतो हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे ओनरच्या दृष्टिकोनातून बुककीपिंगला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. द बिझनेसमॅन किंवा ओनर, मालक हू इन्व्हेस्ट हिज मनी अँड असेट्स इन द बिझनेस, तो जो भांडवल गुंतवतो त्या भांडवलापासून किती प्रॉफिट होईल किंवा आपल्याला धंदा चालेल व्यवस्थित किंवा नाही, यासाठी बुककीपिंगचं महत्त्व हे ओनरला किंवा बिझनेसमॅनला फार महत्त्व आहे. इथं आपण 10 रुपये गुंतवायचेत आणि 50 रुपये खर्च व्हायचा म्हणून धंदा बंद करावा लागेल. यासाठी ओनरला बुककीपिंगचं फायनान्शियल स्टेबिलिटी ठेवण्यासाठी बुककीपिंगचा उपयोग होत असतो. मॅनेजमेंटला सुद्धा त्याचा उपयोग होतो. जे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत किंवा काय मॅनेजर जो आहे त्या मॅनेजरला बुककीपिंगची माहिती जी आहे तर वेगवेगळ्या त्या फायदेशीर आहे. वेगवेगळ्या जे पार्ट्या ज्या आहेत त्यांना त्याची माहिती मिळत असते. बुककीपिंग रेकॉर्ड ऑल्सो हेल्प दी मॅनेजमेंट प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, कंट्रोलिंग अँड मॅनेजवरती मी सांगितलेलं आहे की कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग, एव्हिडन्स, कंपॅरिझन अशा गोष्टीसाठी मॅनेजमेंटला किंवा व्यावसायिकाला बुककीपिंगचा फायदा होत असतो. गव्हर्नमेंटला सुद्धा टॅक्स लायबिलिटीसाठी फायदा होत असतो, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्व्हेस्टर म्हणजे जो आपण व्यवसायामध्ये पैसे गुंतवणारे जे व्यक्ती आहेत किंवा डिबेंचर होल्डर, क्रेडिटर्स, पार्टनर्स. आता शेअर होल्डर्स म्हणजे काय, ह्याच्या ज्या लहान लहान ज्या कन्सेप्ट ज्या आहेत ते तुम्हाला जेव्हा डिटेल्स सांगितले जातील तेव्हा तुम्हाला मी सांगेल. कस्टमर्स, ग्राहकांनासुद्धा बुककीपिंगचा उपयोग होत असतो. क्रेडिटर्स जे आहेत तुम्हाला सांगितलं, क्रेडिटर्स म्हणजे काय वगैरे तुम्हाला पुढे सांगितलं जाईल, त्याचासुद्धा त्यामध्ये युटिलिटीमध्ये फायदा होत असतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने बुककीपिंग म्हणजे काय, बुककीपिंगचे युटिलिटी सांगितलं, इम्पॉर्टन्स सांगितले, ते व्यवस्थित तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या. पुढचा भाग आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी, लक्षात घ्या. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. Accountancy is a broader concept than the concept of bookkeeping. Is referred to process the summarizing and analyzing the business transactions and pertaining the effect of the transaction of the business. Accounting refers of the process identifying, measuring, communicating economic information to pertain informed judgment and decision by the user of accounting. लक्षात घ्या. अकाउंटन्सी हा भाग वेगळा आहे. अकाउंटन्सी म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस ऑफ समराईज अँड अनालिझिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आपण जे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहे ते बिझनेस ट्रान्झॅक्शनचे समराईज जे आहे
ते ॲनलाईज केलेले आहेत, वर्गीकरण केलेले आहे. त्याच्यामध्ये अकाउंटन्सी हा एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. बुककीपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय ते तुम्हाला समजते. दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगतो. बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमधला फरक तो लिहून घ्यायचा. डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. पहिलं आहे मिनिंग. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. बुककीपिंग म्हणजे काय, सर्व जे व्यवहार जे आहेत त्या व्यवहाराची नोंद ज्या पुस्तकात केली जाते त्याला बुककीपिंग किंवा असे म्हटले जातं. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्याच्यानंतर अकाउंटन्सीमध्ये काय आहे, इट इज द प्रोसेस, ती प्रोसेस आहे समरायझिंग अँड ॲनालायझिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्याची नोट समराईज करणे किंवा ॲनालायझिंग करणे, वर्गीकरण करणे, यासाठी ते तुम्हाला डिटेल पुढे सांगितलं जाईल. त्याच्यामध्ये तो भाग महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे स्टेज. इट इज अ वर्क स्टार्टेड इमिजिएटली आफ्टर द कम्प्लीशन ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे ही बुककीपिंगचं काय, समजा ताबडतोब जे व्यवहार होतात, समजा 10 रुपये दिले, हा व्यवहार झाला, याची ताबडतोब जी नोंद जी आहे, इमिजिएटली कम्प्लीशन ऑफ द ट्रान्झॅक्शन्स, लक्षात स्टार्ट. बुककीपिंग केव्हा सुरुवात होतो, तो जो व्यवहार झाल्यानंतर. इट इज वर्क स्टार्ट इमिजिएटली, ताबडतोब, आफ्टर द कम्प्लीशन ऑफ द ट्रान्झॅक्शन, व्यवहार कंप्लीट झाल्यानंतर त्याची ताबडतोब सुरुवात होते. अकाउंटन्सीमध्ये काय असतं, इट इज अ वर्क स्टार्ट आफ्टर द कम्प्लीशन ऑफ द बुककीपिंग वर्क. बुककीपिंगचं वर्क कंप्लीट झाल्यानंतर, विशिष्ट पिरियडनंतर बुककीपिंगचं वर्क कंप्लीट होतं, तेव्हा अकाउंटन्सी काम कंप्लीट केलं जातं. बुककीपिंगचं ऑब्जेक्ट आहे टू प्रोव्हाइड द प्रायमरी इन्फॉर्मेशन. बुककीपिंगचं महत्त्वाचं ऑब्जेक्ट आहे प्रायमरी ऑब्जेक्ट्स इन्फॉर्मेशन्स, लक्षात घ्या. प्रायमरी एंट्री आहे बुककीपिंग. इट इज अकाउंटन्सीमध्ये काय, इट इज इंटरप्रेटेड प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम द डाटा अवेलेबल इन द बुककीपिंग. प्रॉफिट किंवा लॉस कसा केला जातो त्यासाठी, त्याचा डाटा उपलब्ध करण्यासाठी अकाउंटन्सीचा फायदा होतो. रिस्पॉन्सिबिलिटी, ज्युनियर क्लर्क जो आहे त्याची जबाबदारी जी आहे ती, बुककीपिंग जो लिहितो त्याला अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट म्हणतात, त्याची जबाबदारी असते. आणि सिनियर लोक जे आहेत, सिनियर क्लर्क जे आहेत, ते अकाउंटंट जे असतात ते अकाउंटंटच्या फायदेशीर किंवा त्यांची जबाबदारी असते, लक्षात घ्या. बुककीपिंगचा रिझल्ट जो आहे तो जर्नल किंवा लेजरवरून येतो. साधा जर्नल किंवा लेजर म्हणजे काय तुम्हाला पुढे समजले, पुढचा भाग तोच आहे. जर्नल किंवा लेजरवरून बुककीपिंगचा रिझल्ट समजावतो. आणि अकाउंटन्सीचा रिझल्ट जो आहे, नफा तोटा खातं किंवा ताळेबंद, प्रॉफिट किंवा लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट, ही डिटेलमध्ये आपलं जेव्हा येईल तेव्हा बघेल, त्यावरून त्याचं जबाबदारी रिझल्ट येत असतो. बुककीपिंगचा पिरियड जो आहे तो हा डे टू डे असतो किंवा डेली ट्रान्झॅक्शन जे असतात ते ट्रान्झॅक्शन्स जे होतात त्याचं रेकॉर्ड केलं जातं किंवा त्या पिरियडमध्ये केलं जातं. पण अकाउंटन्सीचं रेकॉर्ड जे आहे शक्यतो वर्षाच्या शेवटी किंवा इयरली रेकॉर्ड अकाउंटन्सीमध्ये केलं जातं. तत्त्व जे आहेत, प्रिन्सिपल्स, इट इज रिक्वायर्ड नॉलेज ऑफ द जर्नलायझिंग अँड पोस्टिंग. बुककीपिंगचं तत्त्व जे आहे ते म्हणजे जर्नल पोस्टिंग करणे किंवा लेजर करणे, या दृष्टिकोनातून बुककीपिंगचं प्रिन्सिपल आहे. इट इज रिक्वायर्ड नॉलेज ऑफ अकाउंटन्सी कन्सेप्ट, प्रिन्सिपल ऑफ कन्व्हेन्शन्स. अशा पद्धतीने डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आपण बघितलेले आहेत, लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट जे आहेत ते कन्सेप्ट आपण बघूया, लक्षात घ्या. त्या पद्धतीने आपण चालू झालेलं आहे ते आपण बघू घेऊ, लक्षात घ्या. आता अकाउंटन्सीमध्ये किंवा बुककीपिंगमध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस आहेत. त्या ब्रँचेसमध्ये आपल्याला जायचं आहे. थोडंसं त्याचं ओव्हरलुक करून घेऊया, ते आपण बघू, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँच. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय येतं, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट. हे तुम्ही लिहून घेऊ नका, तुम्हाला मी नंतर लिहायचं काय, तुम्हाला इथपर्यंत लिहायचं डिफरन्सपर्यंत, लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. पण आता हे जे खाली जे आहे ते तुम्हाला फक्त ती माहिती सांगतो, त्या माहिती तुम्ही ऐकून घ्या, कारण ते थोडंफार तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, लक्षात घ्या. आता ब्रँचेस जे आहेत त्या अकाउंटंटच्या ब्रँच जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे ब्रँचेसमध्ये काम चालतं. त्याच्यामध्ये पहिली ब्रँच जी आहे ती म्हणजे अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग ब्रँच. दुसरी जी ब्रँच आहे ती कॉस्ट अकाउंटिंग ब्रँच आणि तिसरी जी आहे ती मॅनेजमेंट अकाउंटिंग ब्रँच. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा असतात.
अकाउंटमध्ये काय काय प्रकारचे जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनान्शियल अकाउंट. कॉस्टिंगमध्ये काय असतं, कॉस्ट म्हणजे काय तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये मी कॉस्टिंग शिकवणार तेव्हा समजेल कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. त्याच्यामध्ये कॉस्ट शीट, जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाग आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघू. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये रेशिओ असतात, ब्रेक इव्हन पॉईंट असतात, स्टँडर्ड कॉस्टिंग, ॲनालायझिंग, फायनान्शियल स्टेटमेंट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या ब्रँचेसनुसार अकाउंटचं काम चालत असतं, लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट जे आहेत ते कन्सेप्ट आपल्याला बघायचे, हे लिहावं लागेल तुम्हाला. बेसिस अकाउंटिंग टर्मोलॉजिस्ट किंवा बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग, लक्षात घ्या. त्या तुम्हाला 20-22 तुम्हाला मी सांगतो, त्या व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. आता बघा, पहिला मी मुद्दा सांगितलेला होता तो म्हणजे ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याचे ट्रान्झॅक्शनचे वेगवेगळे प्रकारचे असतात. ते ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय असतो ते आपल्याला बघा. बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. जे तुम्हाला आता डिटेलमध्ये जावं लागेल किंवा डिटेलमध्ये बघायचं आपल्याला, लक्षात घ्या. आता पहिला कन्सेप्ट जो आहे ती बेसिक कन्सेप्टमध्ये ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन्स बेसिक टर्मोलॉजी. ट्रान्झॅक्शन्स, इट इज अ डीलिंग बिटवीन 2 or more person in which one person give something to the other person and in exchange of that receive something from the other. It is an exchange of goods or service, लक्षात घ्या. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जे व्यवहार होतात. इट इज डीलिंग बिटवीन 2 or more person in which one person is gives something to something to the other and in exchange of that receive something from the other. It is exchange of goods or service, लक्षात घ्या. उदाहरण सांगतो तुम्हाला मी नंतर. ट्रान्झॅक्शन म्हणजे जे व्यवहार आहेत, दोन किंवा दोनापेक्षा जास्त. समजा मी माल खरेदी केला, परचेस गुड्स. परचेस म्हणजे खरेदी करणे, परचेस अर्थ पण पुढे तुम्हाला सांगितलं. परचेस म्हणजे काय, खरेदी करणे, माल खरेदी केला किंवा माल विकला किंवा एखाद्याला भाडं दिलं, पैसे आले, पैसे गेले, रिसीटचं कॅश मिळाली, लक्षात घ्या. किंवा बँकेत पैसे भरले किंवा बँकेत पैसे तुम्ही शाळेची फी भरली. हा जो व्यवहार जो आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स उदाहरण सांगितलं, असे जे व्यवहार झाले त्याला अकाउंटच्या भाषेत ट्रान्झॅक्शन असे म्हणतात, लक्षात घ्या. इट इज डीलिंग बिटवीन 2 or more person इज कॉल्ड ॲज ट्रान्झॅक्शन्स. त्याच्यामध्ये जे दोन व्यक्तींमध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहारामध्ये ते व्यवहार कोणत्याही प्रकारचे असू शकतात, सर्व्हिस देऊ शकतात किंवा एक्सचेंज पैशाच्या रूपात होऊ शकतात. अशा पद्धतीने त्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जे व्यवहार होतात त्या सर्व व्यवहारांना ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. आता ट्रान्झॅक्शनचे 2-3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स. व्हॉट इज मीन बाय कॅश ट्रान्झॅक्शन? कॅश ट्रान्झॅक्शन्स, गुड्स ऑर सर्व्हिस आर डायरेक्टली एक्सचेंज फॉर कॅश. म्हणजे तुम्ही माल खरेदी केला आणि पैसे दिले, याला कॅश ट्रान्झॅक्शन असे म्हणतात, लक्षात घ्या. ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, गुड्स ऑर सर्व्हिस आर डायरेक्टली एक्सचेंज फॉर कॅश व्हेन गुड्स ऑर सर्व्हिस आर परचेस्ड फॉर इमिडिएटली कॅश पेमेंट. इट इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. फॉर एक्झाम्पल, गुड्स परचेस अगेन इमिडिएटली कॅश पेमेंट. मी सांगितलेले आहे कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, गुड्स किंवा सेवा, माल किंवा सर्व्हिस ही डायरेक्टली एक्सचेंज कॅशच्या स्वरूपात केली जाते, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, गुड्स ऑर सर्व्हिस आर डायरेक्टली एक्सचेंज फॉर कॅश व्हेन गुड्स ऑर सर्व्हिस आर परचेस्ड फॉर इमिडिएटली कॅश पेमेंट. इट इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. समजा उदाहरणार्थ आपण ताबडतोब पैसे देऊन माल खरेदी केला त्याला किंवा माल विकला तर तो हा झाला कॅश ट्रान्झॅक्शन्स.
दुसरा व्यवहार जो आहे तो ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, उधार व्यवहार. आता कॅश आणि उधार व्यवहार तुम्हाला माहिती आहे. गुड्स आर सर्व्हिस आर एक्सचेंज फॉर अ सर्टन व्हॅल्यू टू बी रिसिव्ड ऑर पेड इन द फ्युचर. भविष्यामध्ये इट इज कॉल्ड ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. गुड्स किंवा सर्व्हिस जे आहे त्याची कॅशच्या स्वरूपात सर्टन व्हॅल्यू टू बी रिसिव्ड ऑर पेड इन फ्युचर, भविष्यामध्ये आपण पैसे येणार किंवा जाणार असे जे व्यवहार होतात त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात. गुड्स ऑर सर्व्हिस आर परचेस्ड बट पेमेंट इज